हाय. 15 दिवसापासून ही माझ्या घराबाहेर उंबरठापट्टी ठेवलेली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने मी चेंज केली. तर असे बहुतेक माझ्यासाठी मी म्हणजे माझ्या घराबाहेर ठेवण्यासाठी मी उंबरठापट्टी अशी बनवलेली आहे. तर ही मुद्दाम मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ करते, कारण मला असे खूप मेसेजेस येतात की ह्या वॉशेबल आहेत का, आम्ही तुमच्याकडून खरंच घेऊ शकतो ना, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो ना. तर मी तुम्हाला आता दाखवते धुवून, कारण ह्याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे धुताना. पण आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते, एडिट नाहीये, काहीच नाहीये. मी तुम्हाला आता डायरेक्ट धुवून दाखवते, तर तुम्ही बघा आता. हे बघा, ही पूर्ण माती आहे, म्हणजे धूळ माती आहे, सगळं आहे. एकदम हलक्या हातानेच तुम्हाला हे धुवायचं आहे. हो, ही कॅनव्हस आहे, कॅनव्हस आहे. असे बोलतात असे कॅनव्हस हे नाही, पण माझ्याकडे बहुतेक मी कॅनव्हसच वापरते. हे बघा, ही पूर्ण माती आहे, निघतंय ऍक्च्युली. जी माती होती ती सगळी निघाली आहे. मला असं वाटतं की काहीच लावायची गरज मला वाटत नाही, कारण ते जसं पाण्यात ठेवलंय तसं ते आपोआप निघालंय सगळं. तरी पण तुम्हाला मी एकदा हे बघा, तरी सुद्धा तुम्हाला एकदा वॉश करून दाखवते. एकदम हलक्या हाताने धुवायचे बघा. पूर्ण फेस येतोय, पूर्ण धुतलं जाते, पण माझी एकही वूल अशी निघाली नाही. नवीन करकरी दिसते, म्हणजे जसं का आत्ताच मी जस्ट बनवलंय असं वाटतंय. तर ही बघा, तुमच्या समोर छान अशी धुवून झालेली आहे. तर तुम्हाला सुद्धा अशा जर उंबरठापट्टीज, वेगवेगळे प्रकारचे जर रांगोळीचे वेगवेगळे प्रकार हवे असतील, भरपूरच असे सेल होत आहेत. मला असं वाटतं की तुम्ही अजून जर मला सपोर्ट केला तर मी पुढपर्यंत जाईन, कारण माझं स्वप्नच आहे. हा छोटा बिझनेस नाही ॲक्च्युली. करायला गेलं तर खूप आहे, म्हणून मला खूप करायचं आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा, मला फॉलो करा. आणि जर तुम्हाला जर माझ्याकडून खरंच जर रांगोळी मॅट्स, जर आता खूप सारे सण येत आहेत, तर त्या सणांसाठी जर माझ्या हाताने केलेली कला जर तुमच्या घरपर्यंत जर येत असेल, जर तुम्हाला हवी असेल, तर मला प्लीज DM करा, प्लीज. बाय.